पंकजाताई मुंडेला पुन्हा एकदा धक्का बसला आहे, कारण की ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांचे चुलत भाऊ रामेश्वर मुंडे यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. रामेश्वर मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे आणि निवडणुकीच्या मतदानाच्या तोंडावर चुलत भावाने धनंजय मुंडेचा हात पकडल्याने पंकजा मुंडे यांना मोठा धक्का मानला जात आहे. रामेश्वर मुंडे हे स्वर्गीय गोपीनाथ मुंडेचे दिग्वंत बंधू व्यंकटराव मुंडे यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी भाजपचे युवा नेते म्हणून काम पाहिलं होतं. ते आजपर्यंत पंकजा मुंडेच्या पाठीशी उभे होते. रामेश्वर मुंडे यांच्यासोबत कार्यकर्ते मोठी फळी आहे. पंकजा मुंडे यांच्याकडून कार्यकर्त्यांचे कुठलेच काम होत नव्हते. तसेच आपल्या कार्यकर्त्यावर सातत्याने अन्याय होत असल्याचा आरोप करत रामेश्वर यांनी चुलत भाऊ धनंजय मुंडे यांचा हात पकडला आहे. तत्पूर्वी दुपारी यांनी गोपीनाथगड येथे जाऊन लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन देखील घेतले. तसेच भाजपामध्ये माझे आणि कार्यकर्त्यांचे कोणतेच काम होत नाही, सातत्याने अन्याय होत असल्याने आपण हा निर्णय घेतला आहे, असं रामेश्वर मुंडे यांनी यावेळी सांगितले.